नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल किंवा इतरही काही परीक्षा असतील की ज्यामध्ये इंग्रजी हा विषय आहे, यामध्ये हक्काचा मार्क मिळवून देणारा एक घटक आहे तो म्हणजे ग्रीड. आणि हा जो काही ग्रीड आहे या ग्रीडलाच आपण शब्द जाळे असं सुद्धा म्हणू शकतो. शब्दांचं एक जाळं बनलेलं असतं. तर शब्दांचं जाळं कसं बनलेलं असतं इथे एक जाळं दाखवलेलं आहे बघा. म्हणजे यामध्ये काही शब्द लपलेले असतात आणि ते शब्दांचं जाळं म्हणजे त्यामध्ये अचूक शब्द या शब्द जाळ्यांमध्ये आपल्याला शोधावे लागतात. तर जसं की इथे एक जाळं लपलेलं आहे, इथे एक टी हा वर्ड शोध लपलेला आहे आणि तो आपल्याला शोधायचा जर सांगितला तर या पद्धतीने आपल्याला तो शोधता आला पाहिजे. तर अशाच प्रश्न उत्तरांचा सराव आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आपण प्रश्नांना सुरुवात करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा प्रश्न कसा विचारला जातो स्कॉलरशिपसाठी विशेष करून इयत्ता 7वी साठी. बघा, सर्कल्ड मिनिंगफुल वर्ड्स आर फाउंड इन द ग्रीड. या ग्रीड मध्ये काही मिनिंगफुल वर्ड्स हे लपलेले आहेत. विच ऑफ द सर्कल्ड वर्ड इज अ फेमस सिटी इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातली एका फेमस सिटीचं नाव सांगा की जे यामध्ये लपलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करतील ते अशा जाळ्यात अडकणार नाहीत तर ते पर्यायाकडे जातील. MAN मॅन, MIXER मिक्सर आणि PAD पॅड ह्या काही महाराष्ट्रातल्या सिटी नाही आहेत. जे विद्यार्थी थोडेफार वाचनावले आहेत ते PUNE पुणे आणि हा पर्याय क्रमांक बरोबरही करून टाकतील. ओके नाही, म्हणजे थोडंसं वाचन आणि थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड जर असेल तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सहज हक्काचे गुण मिळवून देणारे प्रश्न असतात. तर बघा यामध्ये हे सगळे लपलेले आहेत. PUNE पुणे, त्यानंतर PAD पॅड हे सगळे शब्द यामध्ये लपलेले आहेत. MIXER मिक्सर आणि PAD पॅड हे सगळे शब्द यामध्ये लपलेले आहेत. पण पुणे हे महाराष्ट्रामध्ये काय आहे, एक नावाजलेलं असं शहर आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे, प्रश्न हा काळजीपूर्वक समजून घ्या आणि काही टेक्निक अँड ट्रिक्स. व्हिडिओ पाहण्याचा खरा हेतू काय असतो हा अभ्यास तुम्ही करतच असता, पण मात्र आपल्याला काहीतरी ऍडिशनल पॉईंट यातून मिळत असतात. तर ऍडिशनल पॉईंट काय मिळणार आहेत हे या प्रश्नात समजून घ्या जरा. बघा, choose the correct alternative to complete the set of action related with a teaching profession. टीचिंग प्रोफेशनशी संबंधित काही आपल्याला शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द यामध्ये आपल्याला शोधायचे आहेत की कोणता शब्द यामध्ये आणखी लपलेला आहे. तर बघा इथे आपल्याला इनसर्कल केलेले WRITE राईट हा वर्ड इथे इनसर्कल करून दाखवलेला आहे. देन पुढे READ रीड हा एक इनसर्कल्ड करून दाखवलेला आहे. त्यानंतर ASK आस्क हा सुद्धा इनसर्कल करून दाखवलेला आहे. यापैकी कोणता वर्ड यात लपलेला आहे आता काही गोष्टी समजून इथे घ्या. इथे तुम्हाला जी काही ग्रीड दिसते सहजगत्या जरी नजर टाकली तरी ही आडव्या पद्धतीने 6 कॉलम त्यामध्ये आहेत आणि उभ्या पद्धतीने 1 2 3 4 5 6 आणि 7च आहेत. आता इथे इनकरेज नावाचा एक शब्द आलेला आहे बघा. यामध्ये 9 अक्षर आहेत, अल्फाबेट्स आहेत. म्हणजे हा वर्ड या ग्रीड मध्ये कुठेच बसणार नाहीये. तो तिरपा घ्या, उभा घ्या, आडवा घ्या, कसाही बसणार नाहीये. त्यामुळे हा पर्यायच इथे कट होतो. येतंय लक्षात, हा पर्यायच इथे कट होतो. मग यापैकी शो, हेल्प आणि एक्झामाइन या 3 वर्ड पैकीच वर्ड शोधा. आलं लक्षात. म्हणजे अशा काही गोष्टी आपल्याला एलिमिनेट स्पर्धा परीक्षेत करता आल्या पाहिजेत तरच आपल्याला परीक्षेला वेळ पुरतो. नाही तर बऱ्याचशा मुलांची ही अडचण असते की आम्हाला परीक्षेला वेळच पुरला नाही म्हणून, प्रश्न सगळे सोडवताच आले नाही म्हणून. ते का सोडवता आले नाही, जे टॅलेंटेड विद्यार्थी आहेत म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करणारे जे विद्यार्थी आहेत ते अशा पद्धतीने वापर करत असतात. तर बघा, शो, हेल्प आणि एक्झामाइन जर समजा सहजगत्या जरी नजर टाकली तर इथं EX दिसायला लागलं म्हणजे EX चे चान्सेस जास्त आहेत. EXAMINE एक्झामाइन. बघा इथे काय झालेलं आहे, तुमच्या या ग्रीड मध्ये तुम्हाला तो वर्ड सहजगत्या सापडून गेलेला आहे, एक्झामाइन. अल्टरनेटिव्ह नंबर 4. येत आहे लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. व्हिडिओ जर आवडत असला तर लाईक मात्र करून ठेवायचा आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मीना वाज अवॉर्डेड द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर. आता काळजीपूर्वक प्रश्न जर वाचला तर काय आपल्याला दिसून येतं, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मीना वाज अवॉर्डेड. मीनाला अवॉर्ड मिळालेला आहे, मीनाला अवॉर्डेड केलेला आहे, मीनाला काहीतरी बक्षीस मिळालेला आहे. द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर, ती इयरची बेस्ट स्टुडंट आहे तिच्या स्कूलमधली.
फाइंड आउट ऍडजेक्टिव्ह विच शूट हर. कोणते ऍडजेक्टिव्ह तिच्यासाठी सुटेबल होतील. आता मीनाला ज्या अर्थानं ती काय झालेली आहे बरं, अवॉर्डेड झालेली आहे. अवॉर्ड कधी मिळू शकतो आणि स्कूलचा. आता ब्रेव दिलेला आहे इथे शब्द ब्रेव. बघा व्हिडिओ कशासाठी बघायचे ते यासाठी बघायचे. ब्रेव दिलेला आहे. आता शाळेमध्ये काही धाडस दाखवायचं असं शक्यतोवर होत नाहीये. हा प्रेझेन्स ऑफ माइंडचा विषय आहे. बघा ती पोलाईट असू शकते का? यस. तुम्हाला शब्दसंपत्तीची गरज आहे. शाळेमध्ये आपण पोलाईट असलं पाहिजे, स्टडियस असलं पाहिजे आणि अनेस्ट असलं पाहिजे. जास्तीत जास्त चान्सेस काय आहेत तर हे तीन गोष्टी या ग्रेडमध्ये शोधण्याचा तुम्ही पहिले प्रयत्न करा. बघा ब्रेव वर्ड हा इथेही आलेला आहे, ब्रेव वर्ड हा इथेही आलेला आहे आणि ब्रेव वर्ड हा इथेही आलेला आहे. ब्रेव आपल्याला लागतं कुठे तर एखाद्या जंगलात जाल किंवा एखाद्या बॉर्डरवरती जे काही समजा सोल्जर्स असतात त्यांच्यामध्ये ब्रेव असणं ठीक आहे. स्टुडंटमध्ये ब्रेव असावंच, पण ब्रेवचा जास्तीत जास्त वापर आपण स्कूलमध्ये न करता बॉर्डरवरती किंवा एखादं धाडसाचं काम आहे अशा ठिकाणी करत असतो. येतंय लक्षात. म्हणजे पोलाईट, स्टडियस आणि ऑनेस्ट हे जे काही शब्द आहेत हे शाळेशी खूप जवळून संबंधित आहेत. हेच शब्द शोधण्याचा प्रथम प्रयत्न करा. पोलाईट हा वर्ड आपण आपल्या या ग्रेडमध्ये शोधूयात. तर पोलाईट हा वर्ड स्टार्ट होतो पी पासून, म्हणजे आपल्याला पी कुठे कुठे आहे हे जवळपास नियर अबाउट शोधावं लागेल. तर पी इथे आहे, मग POLITE पोलाईट सापडला की नाही बरं पोलाईट आपल्याला. या पद्धतीने आपल्याला ग्रिडमध्ये काय शोधायचं आहे, वर्ड शोधायचा आहे. पहिला वर्ड सापडला. देन स्टडियस. स्टडियस हा यस पासून स्टार्ट होणारा शब्द आहे, मग यस इथे आहे, मग इकडे तर काही तयार होणारच नाहीये. देन नेक्स्ट यस इथे आहे बघा, STUDIOUS स्टडियस सापडला की नाही दुसरा शब्द सुद्धा स्टडियस, अभ्यासू आहे ती. देन अनेस्ट. अनेस्ट एच पासून स्टार्ट होणारा, एच इथे आहे, पण इथे याच्या समोर ओ पाहिजे आपल्याला. याच्या आजूबाजूला कुठे ओ दिसतो का? HONEST आहे बघा, क्रॉस मध्ये HONEST अनेस्ट सापडला. या पद्धतीने म्हणजे आपल्याला ग्रेडमध्ये तीनही वर्ड सापडलेले आहेत. या पद्धतीने आपण जर काम केलं तर निश्चितच आपल्या स्कॉलरशिपला गुण चांगले मिळू शकतात, हे लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. सम मिनिंगफुल वर्ड्स इन द ग्रिड बिगिन्स विथ द लेटर एम. या ग्रिडमध्ये काही वर्ड्स हे यम ने स्टार्ट होणारे वर्ड आहेत. चूज वन मोर मिनिंगफुल वर्ड्स दॅट बिगिन्स विथ यम. म्हणजे यम ने सुरू होणारे, जसे की MAGIC मॅजिक, त्यानंतर यम पासून MIND माइंड, देन यम पासून स्टार्ट होणारा MILE हा एक वर्ड सापडलेला आहे. देन पुढे आपल्याला यातले वर्ड्स आणखी कोणता आहे का हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा MAB नावाचा एखादा अर्थपूर्ण शब्द आपल्या इंग्लिशमध्ये आहे का? निश्चितच नाहीये. MON निश्चितच नाहीये. MIO निश्चितच नाहीये. MAIN हा एक काय आहे, मुख्य वर्ड्स आहे, म्हणजे आपल्याला अर्थपूर्ण हा शब्द आहे. मेन शोधण्याचा पहिले प्रयत्न करा. MAIN बघा, MAIN मेन हा वर्ड सुद्धा आपल्याला इथे सापडलेला आहे. MAIN मेन, पण अल्टरनेटिव्ह नंबर 4. म्हणजे काही शब्द संपत्ती आपल्याकडे असणं खूप गरजेचं असतं, म्हणजे त्यातूनच आपल्याला काय होते, मदत होत असते. चला पुढचा आहे क्वेश्चन नंबर 5. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू द टूल्स. आपल्याला टूल्सशी संबंधित काही शब्द इथे विचारलेले आहेत. पहिला वर्ड आहे बघा हॅमर, दुसरा आहे निडल आणि तिसरा ड्रिल. हे जे काही टूल्स आहेत हे टूल्स आपल्याला इथे शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिला वर्ड आहे आपल्यासाठी हॅमर. शोधण्याचा प्रयत्न करूयात आपण हॅमर. बघा एच इथे आहे, HAMMER हॅमर सापडला वर्ड हॅमर. म्हणजे जो वर्ड्स दिलेला आहे त्याचं पहिलं अक्षर त्याला पहिलं टार्गेट करा आणि कोणत्या तरी एक तर उभ्या दिशेने जा, आडव्या दिशेने जा किंवा क्रॉस जा. येतंय लक्षात. देन NEEDLE एन इथे आहे, NEE जवळपास आहे का कुठे? नाहीये. याच्या जवळपास ई कुठेच नाहीये. या एनच्या दुसरा एन शोधण्याचा प्रयत्न करा. इथे एन आहे पण याच्या जवळ सुद्धा ई कुठेच नाहीये. देन इथला एन, यांच्या जवळपास NEEDLE निडल सापडतो का कुठे? नाही. देन एन पुढे कुठे आहे बघा, NEEDLE डबल ई जवळपास ई हे दोन वेळेस आपल्याला जवळ असायला पाहिजेत. NE नाहीये. ड्रिल DRILL ड्रिल बघा बरं डी कुठे आहे, तर डी आपल्याला इथे सापडलेला आहे.
DRILL ड्रिल, हा ड्रिल वर्ड सापडलेला आहे आपल्याला. आणि नीडल हा वर्ड आपल्याला सापडायचा बाकी आहे, NEEDLE. हे बघा N इथे आहे आणि N ला क्रॉस पद्धतीने आपण नीडल या पद्धतीने हा वर्ड क्रॉस सुद्धा तयार होतो. म्हणजे हॅमर आपल्याला उभा सापडलेला आहे, नीडल या पद्धतीने तिरपा सापडलेला आहे आणि ड्रिल हा उभा सापडलेला आहे. म्हणून अल्टरनेटिव्ह नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर होणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द फॉलोइंग सेट ऑफ वर्ड्स. आपल्याला काय करायचं आहे, पुढील शब्दांचा संच पूर्ण करण्याकरता या ग्रिडमध्ये आपल्याला शब्द शोधायचे आहेत. तर शब्द कशाचे संबंधित आहेत? DIWALI, दिवाळी, DIWALI, दिवाळीशी संबंधित शब्द आहेत. मग दिवाळीसाठी आपण डेकोरेशन करतो, येस करतो. रिलेटिव्ह येतात आपल्याकडे. क्रॅकर्स, पण ही गोष्ट थोडीशी दिवाळीशी जास्त संबंधित वाटते बघा, क्रॅकर्स. मग हा क्रॅकर्स पहिला शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. क्रॅकर्स आहे का यामध्ये? तर बघा CRACKERS आहे क्रॅकर्स. बघा इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या, इथे क्रॅकर्स हा वर्ड तुम्हाला लपलेला दिसतो. क्रॅकर्स सापडलेला आहे, बाकी शोधण्याची तशी आवश्यकता पडत नाही आणि शोधले तरी ती सापडणार सुद्धा नाहीयेत, कारण यापैकी एकच काही शब्द बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7. याकडे या. फाइंड 2 करेक्ट वर्ड्स विच आर रिलेटेड विथ स्कूल्स. स्कूलशी संबंधित आपल्याला 2 करेक्ट वर्ड यामध्ये शोधायचे आहेत. आता स्कूलमध्ये आपण एंट्री केली तर आपल्याला क्लास आढळून येतात आणि स्कूलमध्ये आपण स्टडी सुद्धा करू शकतो. स्टुडंट हाही वर्ड आहे, स्कूलशी रिलेटेड आहे. स्टडी हाही वर्ड आहे आणि स्टडी 3 याच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे स्टडी सापडण्याचे चान्सेस खूप चांगले आहेत यामध्ये. तर पहिला स्टडी सापडतो का ते आपण बघून घेऊयात. स्टुडंट हा जो वर्ड आहे ना, हा 7 अक्षरी वर्ड आहे आणि ग्रिडमध्ये मात्र 1 2 3 4 5 6 5च आहेत आणि इथे 6 आहेत. इकडे या बाजूला 6 आहे, या बाजूला 5च आहे. मग मला सांगा 6 लेटरचा तो वर्ड आहे, तो या ग्रिडमध्ये सापडणार आहे का? स्टुडंट हा वर्डच सापडणार नाहीये. शोधून बघा, सापडणारच नाहीये. देन क्लास शोधण्याचा प्रयत्न करूयात. CLASS पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला क्लास सापडलेला आहे. देन स्टडी हा शब्द सापडतो का ते बघूयात. STUDY, बघा क्रॉस लाईन मध्ये आपल्याला स्टडी हा वर्ड सुद्धा सापडलेला आहे. म्हणजे दोन्ही वर्ड, क्लास आणि स्टडी दोन्ही वर्ड आपल्याला सापडलेले आहेत या पद्धतीने. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. चूज द करेक्ट पार्ट्स ऑफ एलिफंट्स. आपल्याला काय शोधायचे आहेत? पार्ट्स ऑफ इलिफंट बॉडी. इलिफंटच्या बॉडीचे पार्ट्स आपल्याला शोधायचे आहेत. तुम्हाला इलिफंटच्या बॉडीचे पार्ट्स माहित असणं गरजेचे आहेत, जसे की इयर्स असतात, ट्रंक असते, त्यानंतर टेल सुद्धा असते इलिफंटला आणि यामध्ये आईज असतात, बॅक पाठही असते त्याला, टस्क असतात, लेग्स असतात. बघा आईज असतात, बॅक असते, टस्क असतात आणि लेग्स असतात. जास्तीत जास्त चान्स काय वाटतात? कारण हे तर बऱ्याचशा प्राण्यांना असतात, पण टस्क इथे विचारलेला आहे. टस्क विचारलेला आहे म्हणजे टस्क शोधण्याचा प्रयत्न पहिला करा. तर टस्क कुठे आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करा. TUSK, बघा पहिल्याच लाईन मध्ये आडव्या याच्यामध्ये आपल्याला टस्क सापडलेला आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. तर अशा पद्धतीने ग्रेडचे प्रश्न आपण सोडवणं गरजेचे असतात आणि ग्रेड वरती जे काही प्रश्न विचारले जातात, 1-2 प्रश्न निश्चित रूपाने तुम्हाला स्कॉलरशिपला विचारले जाणार आहेत. त्यामुळे हे हक्काचे मार्क्स आहेत. असे मार्क्स मिळवायला निश्चितच कुचराई करू नका आणि थोड्याशा अभ्यासामध्ये हे मार्क आपल्या खात्यामध्ये निश्चित जमा करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून निश्चितच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.